आज नागपंचमी आणि मी मस्त रेडी झाली. आता घरात जाते आणि सासूबाईंना पुरणपोळी करू लागते, म्हणजे बोंबलायचं नाही, नाहीतर ओरडत बसतील माझ्या नावाने. आज नागपंचमी स्वयंपाकाला तपास नाही जा गावभर हिंडती. स्वयंपाक करायचा, इथं लसूण सोलायचा, मसाला करायचा, पोळ्या करायच्या. कधी करायच्या म्या? संध्याकाळी आयती पोळ्या खायला. सासूबाई लवकर या, साप! सासूबाई हिचाच आवाज आहे वैष्णवीचा. अब तू गया बेटा. लवकर या, साप आहे, साप! नागपंचमीचा आज हिला कुठं साप दिसला काय ना? कुठे साप? कुठे आहे का? पोळ्यांचा स्वयंपाक करायचा इकडे गावभर. हो सासूबाई, पोळ्यांचा स्वयंपाक राहू दे, इथे साप दिसला मला, साप, आणि गेला आता पळून. अशी कपडे घातले नागिनी सारखी. साप आहे ना, तुलाच घाबरून पळून जाईन. पंचमीच्या दिवशी असे कपडे घालतात का? साडी बिडी घालावं ना. अहो सासूबाई लागले ना किती जोरात. अहो आज नागपंचमी म्हणून मी ट्रेंडिंग कपडे घातलेत, नागाचे कपडे घातली. बरं गेला तो बिचारा. तू चल कपडे बदल, साडी बिडी घाल, चल आणि स्वयंपाक करू लाग. हा हा सासूबाई चला करूया आपण मिळून पोळ्या. हा तू तुझ्यापेक्षा चांगलंच होतं अली. सासूबाई पोळ्या ना आपण गुळात करू, म्हणजे जरा जास्त गोड होती. अगं खाते पिते घरचे लोट का नाही. हा प्रयत्न करते मी सासूबाई. नुसतीच अंगा पिंडारी वाढली सर बाजूला. सासूबाई तुम्ही दिसताय तसं नाही हो, छोटा बॅग बडा मग काय लई शक्ती तुमच्यात. चला चला स्वयंपाक कोण करायचा? आणि हे काय बिबट्यासारखे कपडे घालतात ग? पहिली कपडे बदल, सणावाराला साडी घालतात बाया. तिथं लोक होती म्हणून मी तुला काही म्हटले नाही. हो सासूबाई, मी आता जाते आणि साडी घालून येते. पहिली चांगली मस्त साडी घाल आणि सगळा स्वयंपाक करू लाग. त्याशिवाय तुला पोळ्या खायला भेटणार नाही. नाही नाही ठीक आहे, मी साडीच घालून येते आणि मग करू लागते तुम्हाला स्वयंपाक आणि मग खाऊया पोळ्या. आणि अशी फॅशनेबल कपडे घालते ना म्हणून तुला गावभर लोक फॅन्सी फॅन्सी करतात. हा सासूबाई ते आजकाल घालायचे असतात, पण तुम्हाला काय करणार ना, जाऊ द्या. हा आणि सासूबाई पुरणपोळी झाली नंतर आपण वारुळाला जायचं ना. हा पण ती पुरणपोळी लवकर झाली पाहिजे. दिवस येतेच आपल्याला वारुळाला गेले पाहिजे. पाचल्या पारा नाही यायचं 10 वाजता. बरं बरं सासूबाई, बघा मी ना आता 10 मिनिटात त्याला साडी घालून येते, तोपर्यंत तुम्ही कांदा कापा. मी आले म्हणजे डोळ्याला पाणी येतं, मग माझे लॅशेस, माझे लिपस्टिक, माझं आयलाइनर खराब होतं. हो मी तेवढं कांदा कापून ठेव, मी आले साडी. माझ्या डोळ्याला पाणीच येत नाही, तुझ्या डोळ्याला पाणी येतं तेवढं. पण सासूबाई तुम्ही आयलाइनर काजळ नाही लावत, त्याच्यामुळे म्हटलं. मग ती लावू नको ना. सासूबाई मी चांगली कशी दिसणार, तुमची सून चांगली कशी दिसणार मग? हा ती खरंच आहे. ओके ओके करा तुम्ही, आले 10 मिनिटात आल्या. हा ये. अरे देवा. तुम्ही इथं काय करताय? त्या सासूबाईंनी ना मला कपड्यांवरून फार धारेवर धरले, मला ना साडी घालायला सांगितली. आता ना गपचूप पटकन आहे ना, पटकन 10 मिनिटात रेडी करा, नाहीतर ना मला ना मारतील त्या. पटकन साडी घालून लागा. थंड घे थोडं थंड घे. इथं बस जरा बस. काय आज ना नागपंचमी. माहितीये मला, साप पण दिसला मगाशी, दर्शन पण घेतलं मी. मी तर रोजच बघतोय काय साप. हे घे दूध आणले मी, आज नागपंचमी ना, हा नागाला दूध पाजतात. नाही नाही हो, मी कुठं, मला कुठं दूध पाजता. अगं पी धर. नाही 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 अगं अहो, नाही. अहो, नाही. पी. सुंदर माझी साडी, सुंदर सुंदर मी ग बाई. हा हा आले सासूबाई. बाई 10 मिनिटात जायचे नाही का, मी काही डान्स करत बसले. ओ पटकन पिन द्या. ऐक, पिन सोड. हे बघ, हे जे आहे ना, हे तुझ्यासाठी मी मागवलंय. हे सापासारखंच आहे हे पण. अहो, वरती घ्या ना जरा, असं करा. वरती घेऊ का? हा, असं गळ्याबरोबर आलं पाहिजे ना. ओ अहो पटकन एक- उरकायचे. सासूबाई ना ओरडतात मला. काय बोलली? अहो पटकन उरका, 10 मिनिटात म्हणलं सासूबाईंना खाली. हे छान दिसते तुला. नाही हो नाही, मला नाही आवडलं. अरे भारी दिसते बघ ना, सापासारखं. बघू तर मला नीट द्या. जा तू आता डंक मारायला जा. नाही अजून मला टिकली लावायची नाही, तर टिकलीवरून परत वरती पाठवतील. जा टिकली लावून ये, बांगड्या घालून ये, हे करून ये, ते करून ये. त्याच्यामुळे सगळं करून जाते. पहिले 1 मिनिट उशिरा जाईल. तू किती बोलती ना. टिकली लावते आणि पटकन खाली जाते. टिकली निळीच आहे, नाहीतर वाटायची काळी. सासूबाईंना सांगता येईल निळी टिकली लावली. आणि मिऱ्यांना तर काही मी पिन नाही लावला, त्यांच्याकडे जाते पिन लावायला घेऊन. सासूबाई आले मी साडी घालून. सासूबाई, अरे बापरे. ओ मम्मी, अहो कुठे आहे तुम्ही? जाऊ दे, गेल्या असते कुठं. मी पण आहे ना जरा वेळ आरामच करते. नीट डोळा लागायला झाल्याचं, काही लवकर उठलेलं ना, जरा वेळ झोपते. हो सासूबाई. साडी घालायला सांगितली नाही, काही साडी घालून बसायला सांगितलं, स्वयंपाक करायला सांगितलंय. हो मी त्या किचन मध्ये गेले, मला कोणच दिसना म्हणून मी तुमची वाटच बघत होते. आणि मी झोपले नव्हते, मी जरा मेकअप वाळवत होते. कोण दिसना नाही तुला? गॅस नाही दिसला का? हा दिसलं. बरं चला चला. आणि हे का काय घातलंय गळ्यात? फॅन्सी आहे ना तू, मग काय काही घालायचं का? हो सासूबाई, मी तेच सांगत होते तुमच्या लेकाला, का हे साडीवर सूट नाही होत. ते ड्रेस चांगला दिसन. हा सासूबाई, तुम्हाला पण माझ्यासोबत राहून चांगली फॅशन काढायला लागली. तर आता मी हे काढते आणि तुमच्या लेकाला त्याला सांगा म्हणून मीच काढले, नाही तर मला ओरडत बसतील. कारण हे जबरदस्तीने घातली त्यांनी माझ्या काळात. मी ना मंगळसूत्रच घालून येते. हा 2 मिनिटं द्या. असं ना सुधीचं मंगळसूत्र घालावा. हा 2 मिनिटं द्या, मी आले लगेच घालू ना.
हिला 10 मिनिटं द्या नाही तर महिना द्या. हिचं काय कधी लवकर उरकायचं नाही, स्वयंपाक मलाच करावा लागणार. Few moments later. सासूबाई मी आले आता ना. फक्त सासूबाई 2 मिनिटात आहे, फक्त माझ्या ना मिऱ्यांना ना पिन लावून द्या, चांगल्या मिऱ्या करा बस, म्हणजे झालं रेडी. मी लगेच पुरण वाटायला घेते मग. तो आहे ना 2 मिनिटं म्हणून अख्खा दिवस घालवला ग. मलाही पोळ्या करून देईन आणि तू तर काय तुझ्या राजा तो उपाशीच राहायची. आम्ही सासूबाई फक्त 2 मिनिटं वाले, फक्त मिऱ्यांना पिन लावा म्हणजे झालं. साडी मस्त आहे का सासूबाई? तुम्ही बोलले नाही साडी कशी आहे? छान आहे साडी, छान आहे. छान आहे ना? आणि तुला पण छान दिसते. हा हा सासूबाई थँक्यू. मम्मी बायको पोळ्या झाल्या? असं असल्या पोळ्या होती का? ते पुराण तिथे अजून पडले, पुराण परतायचे, वाटायचे, पोळ्या करायच्यात. काय अजून पुरणच शिजते? तुम्ही फक्त ना थांबा, अर्धा तासात आम्ही ना पोळ्या रेडी करतो. हो ना सासूबाई? तुम्ही पटपट आपण करू लागते, मी तुम्हाला पण पटकन रेडी करूया पोळ्या. हिचं नाटापट्टाच उरकत नाही. अरे लवकर उरका रे, किती दिवस साडी घालते तिला. मी पण घालायला लागलो तर तू पण घालायला लागली का? लवकर उरका. मी ना जरा इथं बसून गुळ कापिते, तर तू बाकीचं उरक. हा हा सासूबाई. सासूबाई तर गेले आता बाहेर. मी एक काम करते, पुरणच बारीक करते म्हणजे सासूबाई खुश होतील. हा आणि ना हाताने नाही बारीक करत बसत, पटकन मिक्सर मध्ये बारीक करते. बया मिक्सरचा आवाज, मसाला तर बारीक करून झालाय. काय वाटते का? पुरण वाटते मी सासूबाई. हे काय गुळ आणि कशात घालायचा? पोळ्यांमध्ये. हा सासूबाई याच्यात गुळच मिक्स करायचं राहिलं, चुकलंच जरा. अहो मी ते तुम्ही खुश होणार म्हणून मी म्हटलं करून टाका पुरण बारीक. हो सासूबाई. सणासुदीचा मार खाती, तुला काय वाटत का ग? अहो मी चांगल्यासाठीच करायला गेले, मी ना करायला जाते आणि होतात उलटी कामं. मी काय करू आता? विचारता नाहीत का मग? ह्याच्यामुळे ना मी कामच करायला येत नाही. तुमचं मला ना पटतच नाही. माझ्याकडनं होतं उलटी कामं. मी जाते निघून जाते त्या शेजारणीकडे. मला ना नाही कामं करायची आणि मी जेवते पण त्या शेजारणीकडेच. नका देऊ तुम्ही मला तुमच्या पोळ्या. चांगलं जा, जा. करायला गेलेले. तुला लय कौती की शेजारणीचं जा. चांगलं मी चांगलेच काम करायला गेलेले ना. म्हटलं लवकर पुरण रेडी करावं, तर गोळ राहिला त्याच्यात. माझी काय चुकी आता? चुकून चूक झाली ना. बापरे काजळ व्हायचं खरं माझं. जाऊ दे, एक काम करते. ह्याले बोलतात ना मला, शेजारणीकडेच जाते. तिला थोडी मदत केली ना, ती मला पोळ्या खायला देईन. एक नाही 10 पोळ्या खायला देईन, पण मी अर्धीच खाणार. मला ना तब्येत मेंटेन करायची तशी. शेजारीन बाई, हो शेजारीन बाई. ए बारक्या, मम्मी कुठे तुझी? मम्मी स्वयंपाक करती. काय केली तुम्ही आज जेवायला? पुरणपोळ्या. झाल्यात का करायच्यात? हा, काम चालू आहे. बर बर. होय शेजारीन बाई, तुमचं पोरग काय म्हणते? अजून तो स्वयंपाक नाही झाला. मी तर आमचा सगळा स्वयंपाक करून आले. तुम्हाला काय मदत करू का? मदत काय नको फॅन्सी मदत करू. मदत केली तर एका मुळीची करशील आणि जाशील 5-6 पोळ्या घेऊन. अहो शेजारीन बाई आज काय करता? थांबा मी आतून आले. थांबा थांबा. शेजारीन बाई, आणि इथं कोण झोपले का हे? तुझी सासू झोपली का काय? हा हा. काय झालं सासूला? अगं फॅन्सी, माझ्या सासूला हिवरा भरून आले म्हणून झोपल्यात. हिवरं काय असतंय? अगं थंडी वाजली, थंडी. हा काय? हो शेजारीन बाई, अहो काय झोपल्या? इथं नागपंचमी आहे, तुम्ही पोळ्या वगैरे करायचं तर झोपून घेतलंय. ए फॅन्सी तू जा बाई, मला ना लई हुट भरले. माझी सून करती ना काम, करू दे मोरदे. भले 10 वाजेपर्यंत स्वयंपाक होईन, पण होईन ना. जाऊ दे मोरदे, मी झोपते बाई. बापरे ही शेजारीन बाई म्हणते ती काय करणार नाही, आणि तिची सून तर मलाच लावेन कामाला. तिचं तर अजून काहीच तयारी झाली दिसत नाही. एक काम करते मी, नाही इथून माझ्या सासूकडे जाते. माझी सासू तरी बरी बोलती, पण तीच काम करते. बापरे सासूबाईंचं स्वयंपाकात चाललंय वाटतं. आता ना सासूबाईंना खोटं सांगते, नाहीतर मलाच बोलत बसतील. सासूबाई आली का तू? हा, जेवण घेऊन आली असत नाही का? हे बघा डेकरच आला. शेजारणीकडून ना चांगल्या 2 पोळ्या खाऊन आले मी. हा काय? तुम्हाला करते आता मी मदत. आणि खाईल, मला भूक लागली संध्याकाळी मी पण खाईल. मग पटकन नैवेद्य करून देवाला जाऊन येऊया. लय गेली होती ना शेजारनी का तोऱ्यात, आलीच ना परत माझ्याकडं. हा पण मग मी खाऊन घेऊन आलेले. मी पण म्हणलं आता तुम्ही एकट्याच, तुम्हाला मदत करावी. त्या दोघी म्हणून म्हणलं चला तुम्हाला मदत करते. मीच करते नैवेद्य. हा करतो. सासूबाई चला आता वारुळ कुठे तुम्हाला माहिती आहे ना, तिथे जाऊया. आणि उशीर पण लय झाला आपल्याला. सगळ्या बायका निघून नसल्या गेलं म्हणजे बरं. तुम्ही लवकर पोळ्या नाही ना केल्या. अबे साले. ना मी चला चला. अहो सासूबाई, अहो कुठे वारुळ? किती चालत आलोय आपण. हाय इथे जवळच येऊन. चला चला, अंधार पडायचा, आत पूजा झाली पाहिजे. नाहीतर अंधारात आपल्याला अजून फुगड्या वगैरे पण खेळायचे ते. तुला उरकायच नको लवकर, तर कस काय अंधार नाही माहिती काय माहिती. नाही सासूबाई, मी 10 मिनिटात उरकलेलं आहे. हा. त्याच्याबद्दल नका तुम्ही बोलू. बघा वारुळ शोधा पटकन. हे काय ग वारुळ, गे लवकर पूजा करून. हा. अंधार पडलाय. चला चला चला. वा वा मम्मी, सगळ्यांनी तर पूजा करून गेलेले. आता आपणच राहिलो, आपण पण पटकन पूजा करून घेऊया. हा, आणि इथलं काय उचलून खाऊ नको बरं का. नाही 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 नाही, असं नाही करणार सासूबाई मी. वट पौर्णिमेला आंबा गोळा केलता ना, तेव्हा म्हणलं काय खाशी नाही त्याला आया बिया. चल फुगडी खेळू आपण दोघी. हो मम्मी, मी घातलेत हिल्स आणि झाले रात्र. आता इथं पडायचो आपण फुगडी खेळता खेळता. मग हिल्स काढून ठेव ना. बरं चला खेळूया. अंधार पण झालाय. तुझ्यामुळे झालाय अंधार. थांबा, साडी ना वरची खुजते मी, म्हणजे पडायची. आता
आहे ना आलोय घरात आता पटकन पोळ्या लाटून घे मला लई भूक लागली दिवसभराचा उपवास आहे तुला पण आहे ना मी शेजारीकडून 2 पोळ्या खाऊन आले पण ते जाता येत जिरले आता मी करते आणि खाते पण सासूबाई बघा चांगली गोल गरगरीत पोळी केली का नाही मी सगळ्याच कर आता मग हा. हा सगळंच करणार आहे सासूबाई मी माझ्या वाट्याचे 2 तुम्ही किती खाणार मी 4 खाणार आहे. बरं 4 करते तुमच्या सासूबाई बघा मस्त पोळी झाली की नाही हा तुझ्यासारखीच फुगली हा चला आम्ही दोघी सासू ना मस्त गरमागरम पुरणपोळी खातो तुम्ही पण खा आणि लाईक करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा